ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, त्याबरोबरच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये शर्मिला पिंपळोलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर ठाण्यामध्ये एखादी सत्ता असताना देखील शिवसेनेनं भाजपला देखील सत्तेत सहभागी करून घेतलंय। भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महापौर म्हणल्यानंतर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये पुनर्विकास हा सर्वात प्रथम मुद्दा आहे आणि पुनर्विकासावरती भर, स्वच्छता, जशी का आपण जेवढे पण महापौर बसले गेले तरी पण जनतेकडून हा कौल लागला जातो। रस्त्यांचा असो, आपल्या क्लस्टरचा असू देत, तर याच्या मागे थोडंसं आपण काम करण्याचा प्रयत्न नक्की करणार। स्वच्छ आणि चांगलं प्रामाणिक काम आम्ही दोन्ही महापौर उपमहापौर मिळून काम करू। भविष्यात ज्या काय अडचणी आहेत महापालिकेमध्ये, आर्थिक अडचणी असतील, तसंच ट्रॅफिक समस्याही मोठी आहे आणि घनकचऱ्याची व्यवस्थापन ह्याच्यावर नक्कीच आम्ही एकत्र मिळून काम करू आणि नक्कीच लोकांना अपेक्षित असेल आम्ही प्रयत्न करू। दरम्यान ठाणे महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नवा फॉर्म्युला ठरलेला आहे। केवळ 1.25 वर्षांसाठीच महापौर पद आणि उपमहापौर पद असणार आहे। त्यामुळे पुढील 5 वर्षांमध्ये ठाणेकरांना 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार आहेत। पहिले 1.25 वर्ष हे ठाण्याच्या महापौर शालिनी पिंपळोलकर असणार आहेत। तर महापौर पदासाठी अनेक नगरसेवक हे इच्छुक आहेत आणि त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज हा दाखल झालाय। तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झालाय आणि त्यामुळे महापौरपदी हर्षाली थविल यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर 3 फेब्रुवारीला त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे, मनसेचे नेते राजू पाटील आणि आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीमध्ये हर्षाली थविल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी हे उपस्थित होते। या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। पक्षाचे जेवढे श्रेष्ठ आहेत नगरसेवकांनी आणि जनतेने जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते आणि एक महापौर पदावर जेव्हा मी विराजमान होणार आहे त्यावरती जो जनतेचा जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला नक्कीच मी तडा जाऊ देणार आणि पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद। पुणे महानगरपालिकेसाठी भाजपकडून गटनेत्याची निवड करण्यात आली आहे। भाजपकडून गटनेतेपदी गणेश बिडकरांची निवड करण्यात आली आहे। गणेश बिडकर हे महापौर पदाचे दावेदार होते, मात्र पुण्यासाठी महिला महापौर याचं आरक्षण पडलं आणि त्यानंतर गणेश बिडकर यांचं आता गटनेतेपदी भाजपकडून निवड करण्यात आली आहे। गणेश बिडकर याआधी पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेता देखील राहिलेले आहेत। अमरावती महापालिकेसाठी भाजपकडून गट स्थापन करण्यात आलाय। गटनेतेपदी सर्वानुमते चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली आहे। आज अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भाजपनं 25 सदस्यांचा गट स्थापन केलाय। अकोल्यामध्ये भाजपचा महापौर विराजमान झाल्यानंतर विरोधकांनी एकत्र पत्रकार परिषद घेत भाजपवरती गंभीर आरोप केलाय। भाजपनं बहुमतांसाठी नगरसेवकांना 3 कोटी रुपये दिल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलाय। त्याबरोबरच अकोल्याच्या जनता भाजी बाजारामध्ये प्रत्येकाला दुकान देण्याचं आश्वासन देखील भाजपनं दिल्याचा आरोप हा त्यांनी केलेला आहे। तर निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्या भाजपनं 7 मुस्लिम नगरसेवकांच्या आशीर्वादानं सत्ता स्थापन केल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी भाजपकडून नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। डिंपल मेहता या दुसऱ्यांदा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर होणार आहेत। तर उपमहापौर म्हणून ध्रुवी किशोर पाटील यांचं नाव हे फायनल झालंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एकूण 95 जागांपैकी भाजपनं 78 जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन केली आहे। तर काँग्रेसनं 13 आणि शिवसेनेनं
काही जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस शिवसेनेनं एकत्र येत मीरा भाईंदर विकास आघाडीची स्थापना केली आहे। या विकास आघाडीतर्फे नगरसेविका रुबिना शेख यांनी महापौर पदासाठी तर प्रभाग नगरसेविका वंदना पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज हे दाखल केले। ठाणे आणि कल्याण डोंबिवली पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेचं महापौर पद देखील स्वतःकडे ठेवण्यामध्ये शिवसेनेला यश आल्याचं दिसतंय। उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या अश्विनी निकम यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय, तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून अमर लुंड यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय। दरम्यान याआधी भाजपनं टीम ओमी कलानीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत असल्याचं बोललेलं जात होतं, मात्र त्यामुळे महापौर पद हे टीम ओमी कलानींकडे जाणार असल्याची चर्चा ही देखील रंगलेली होती। भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदावरून राजकीय संघर्ष हा तीव्र झालाय। भिवंडीतील समाजवादी पक्षाचे नगरसेवक ऐनवेळी नॉट रिचेबल झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी पक्षानं एकत्र येत महापौर पदावरती दावा केल्याचं समोर आलंय। मात्र समाजवादी पक्षाचे सर्व नगरसेवक हे संपर्काबाहेर गेल्यामुळे गणितही बिघडलेली असून भिवंडी महानगरपालिकेतील राजकीय समीकरणं ही बदलण्याची चिन्ह आहेत। सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रेंचे ते विश्वासू सहकारी होते, मात्र सलगर गटामधून मुलाला तिकीट न दिल्यामुळे नाराज असलेल्या बाबासाहेब पाटील यांनी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या उपस्थितीमध्ये शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर आलाय। उमेदवारांकडून घरोघरी जाऊन गाठीभेटी करून प्रचार करण्यात येतोय, तर लांजा तालुक्यामध्ये देखील सध्या महायुतीच्या वतीनं घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय। यावेळी स्थानिक नेते प्रत्येक मतदाराला गाठून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। सिंधुदुर्गच्या अडेली मतदारसंघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना राणेंनी फोन करून अधिकृत महायुतीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलंय। त्यानंतर मनीष दळवी यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज हा मागे घेतला होता। त्यावरती प्रतिक्रिया देताना मनीष दळवींनी राणेंपेक्षा कुठलंही पद महत्त्वाचं नाही अशी प्रतिक्रिया दिली। तुम्ही आज मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आज शेकडोच्या संख्येने इथे उपस्थित झाला। एवढी संख्या या तालुक्याला विजयाच्या शिखरावर नेण्यासाठी खूप आहे। तुम्हाला असं वाटत असेल की मनीष दळवीने दिलेलं जे योगदान आहे ते जर सार्थकी लागलं पाहिजे तर या तालुक्यातले 5चे 5ही महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घराणेशाहीचाच प्रभाव दिसून येतोय। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बेबनाव उमेदवारांच्या लढतीमुळे राजकीय दिग्गजांच्या घराण्यातील सदस्यांनी या यंदाच्या झेडपी निवडणुकीमध्ये सक्रियता दाखवली आहे। यामध्ये विकास गोगावले, चित्रा पाटील, अदिती दळवी, मानसी दळवी यांसारख्या नावांसह अन्य काही चेहरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे। घराणेशाहीचा उमेदवारांचा सहभाग या लढतीला अधिक रंगतदार बनवून असून यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर ही निवडणूक वेगळी असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी दिली आहे। निवडणुकीला समोर जाताना एक वेगळा उत्सव आणि आनंद असतो, परंतु गेले कित्येक निवडणूक नगरपालिकेच्या असतील, मागच्या काही जिल्हा परिषदच्या असतील आणि 3 टर्म सलग भरत शेठच्या निवडणूक ज्या मी जवळून बघितल्यात त्या निवडणुकीमध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। कारण की ही निवडणूक ज्यावेळेला प्रत्यक्षात आपण स्वतः उमेदवार असतो आणि दुसऱ्यासाठी ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला ती एक मजा आणि एक मजा एक वेगळी आहे। ठीक आहे, काहीतरी अनुभव घ्यायला भेटतोय आणि लोकांचा प्रतिसाद जो आहे तो चांगल्या पद्धतीने शिवसेना पक्षाला या ठिकाणी मिळतो। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेली आणि 26 वर्षांची साई तेजस्वी सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली आहे। विधान परिषदेचे सभापती राहिलेले कैलासवासीय शिवाजीराव देशमुख यांची साई तेजस्वी ही नात आहे। शिराळा तालुक्यातील कोकरूड जिल्हा परिषद गटामधून साई तेजस्वी निवडणुकीसाठी उभी आहे। परदेशामधून उच्च शिक्षण घेऊन साई तेजस्वी ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली आहे। बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग, MBA फायनान्स आणि नंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी ही साई तेजस्वीनं घेतलेली आहे। माझे जे शिक्षण आहे ह्याचा उपयोग
माझ्या भागातल्या लोकांना व्हायला हवा, महिलांना व्हायला हवा आणि यूथला व्हायला हवा, युवकांना व्हायला हवा. मी स्वतः 26 आहे, 26 आहे. तर मला वाटते एक युवक रिप्रेझेंटेशन, एक स्त्रीचं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व हे असायला हवं आपल्या भागामध्ये. आणि एक सुशिक्षित स्त्री हिला एक संधी तुम्ही सगळ्यांनी दिली आहे, म्हणजे माझ्या भागातल्या लोकांनी मला दिलेली आहे. त्या संधीचं मला त्यांच्यासाठी खूप काम करायचं आहे, विकास कामं आणायचे आहेत. आणि जे मी टेक्नॉलॉजी बघितली आहे अमेरिकेमध्ये, जे इनोव्हेटिव्ह आयडियाजमध्ये मी काम केलेलं आहे तिथे, ते मला आपल्या भागामध्ये, आपल्या देशासाठी मला ते आणायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे, हेच माझी इच्छा आहे. परभणीत रासपचे नेते महादेव जानकर दुचाकीवरून प्रचार करताना पाहायला मिळाले. परभणीच्या राणी सावरगाव इथं जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार शिवाजी गुट्टे यांच्या प्रचारार्थ जानकरांनी प्रचार केला. इथं काँग्रेस आणि रासपची आघाडी आहे आणि या निमित्तानं जानकर जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार यांच्यासोबत दुचाकीवरून प्रचार करताना पाहायला मिळाले. ग्रामीण भागामध्ये प्रचारासाठी वेळेत पोहोचता यावं यासाठी दुचाकीवरून हा प्रचार करण्यात आला. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पुढे ढकलल्यामुळे शिक्षक अडचणीत सापडलेले आहेत. देशभरामध्ये 7 आणि 8 तारखेला होणाऱ्या CTET परीक्षेमुळे निवडणूक ड्युटी आणि परीक्षा ही एकाच वेळी असल्यानं संभ्रम निर्माण झालाय. केंद्रीय स्तरावरील ही परीक्षा असल्यामुळे या 12 जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक हे परीक्षेला बसणार आहेत. दरम्यान 3 तारखेला केंद्रप्रमुखांची परीक्षा असून CTET परीक्षा 7 आणि 8 तारखेला सकाळी 8 वाजता जिल्हा बाहेरील केंद्रावरती होणार आहे आणि त्यामुळे निवडणूक ड्युटीला जायचं की परीक्षेला हा प्रश्न आता शिक्षकांसमोर निर्माण झालाय. निवडणुकीची तारीख 7 फेब्रुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे, परंतु 7 फेब्रुवारी दिवशीच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET आहे. 7 आणि 8 तारखेला CTETची परीक्षा असल्याने शिक्षकांना निवडणूक काम पाहून ही परीक्षा देता येणार नाही. या परीक्षेची सेंटर्स मर्यादित आहेत, जसे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरामध्ये सेंटर आहेत. त्यामुळे 7 तारखेला आणि 8 तारखेला शिक्षकांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. तरी निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी व यातून आम्हाला मार्ग काढून द्यावा. मी केंद्रीय बोर्डाची CTET परीक्षेला फॉर्म भरलेला आहे. आम्हाला ही TET परीक्षेसाठी कंपल्शन केलेलं आहे आणि यातच आमच्या त्या परीक्षा 8 फेब्रुवारी रोजी आहेत आणि आम्हाला निवडणुकीसाठी ऑर्डर आलेले आहेत आणि या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी आहेत आणि त्या दिवशी आम्हाला संध्याकाळी खूप उशिरापर्यंत आम्ही घरी पोहोचणार आहोत आणि आमच्या ह्या परीक्षा 8 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजताचं पोस्टिंग आहे आणि त्या परीक्षा जिल्ह्याच्या बाहेर आहेत. आता 7 तारखेला आम्ही संध्याकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचल्यानंतर सकाळी आम्ही इतक्या लवकर बाहेरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी 8 वाजेपर्यंत कसं पोहोचणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मोठा धक्का बसलाय. अकाली झालेली दादांची एक्झिट आणि शरद पवारांचं वाढतं वयोमान यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळेच की काय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पक्ष विलिनीकरणाची चर्चा ही जोरात रंगू लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असून पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय हा पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं समजतंय. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे सहभागी झाले होते. मात्र आता अजित पवार नसल्यामुळे पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 100% चर्चा झाली होती का तर झाली होती. आज मी राजकीय बोलत नाही तर राजकीय फायदा उठवण्याचा भाग घेत गेलेल्या माणसाचा अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही त्याग करायचा लागला तरी करण्याची भावना ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. बैठका 10-12 झाल्या होत्या. शेवटची बैठक आमची झाली चैनपाटणच्या निवासस्थानी झाली. जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर अगोदरच विलिनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून फायनल झालं. निर्णय काय घ्यायचा पवार साहेबांचे विचारून आपण निर्णय घ्यायचा अशी भूमिका फायनल झाली होती. खूप दिवसापासून मला वाटते दादांच्या त्यांच्या बैठका होत होत्या हे आपल्यालाच माहीत आहे. त्याच्यामुळे कदाचित तो पावित्रा त्या वेळेपासून सुरूच होता आणि आता ही एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तर निश्चित एकत्र आल्याचं चिन्ह
अगदी काल परवापासून आपल्याला पाहायला मिळतं, चर्चेत येतं. आता कोणीच राहिलेलं नाही, कारण साहेबांची प्रकृती, साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीनेच आमची एक तयारी राहील. आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व ही सध्याची प्राथमिकता असून राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे पवार कुटुंबाकडेच राहावं असाही मतप्रवाह आहे आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेलांऐवजी अनेकांची सुनेत्रा पवारांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया ही देखील सोबतच सुरू होणार असल्याचं कळत आहे. उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे. त्याला ते सर्व आमदार, विधानसभा, विधान परिषदे उपस्थित राहतील. त्याचबरोबर ती खासदार उपस्थित राहतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी पार पडेल. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील. विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी आज बैठक होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये निर्णय झाल्यास उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार आजच शपथविधी घेतील. उपमुख्यमंत्री पदासाठी सर्व स्तरामधून सुनेत्रा पवार यांच्या नावाची मागणी होत असल्याची माहिती ही देखील भुजबळ यांनी दिली आहे. वाशिम बाजार समितीमध्ये या हंगामामध्ये तुरीला उच्चांक दर मिळालाय. तुरीचा हमी भाव हा 8,000 रुपये असून आता 8,800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढलेला आहे. यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे तूर पिकाला मोठा फटका बसला. परिणामी उत्पादनामध्ये घट झाली आणि या घटीमुळे तुरीच्या दरामध्ये वाढ होताना दिसतेय. येत्या काळामध्ये तूर डाळीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्रित गट स्थापन केलाय. या गटाला त्यांनी भारत विकास आघाडी असं नाव दिलेलं असून एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले असलेले आता सत्तेसाठी एकत्रित आल्याचं दिसून येत आहे. मालेगावमध्ये काँग्रेसचे 3, भाजपचे 2 आणि इतर पक्षाचे 40 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. तर सत्ता स्थापनेसाठी एकूण 43 जागांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आता इतर पक्षांसोबत सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. वसई विरारमध्ये महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस हा काल बवियाकडून महापौर पदासाठी अजू पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी अर्ज दाखल केला. तर उपमहापौर पदासाठी मार्शल लोपिस आणि कन्हैया भोईर यांनी अर्ज दाखल केलेत. दुसरीकडे भाजपनं मात्र विरोधामध्ये बसण्याचा निर्णय घेतलाय. भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी ही माहिती दिली आहे. तर वसई विरारमध्ये बवियाचे 71 नगरसेवक आहेत तर भाजपचे 43 नगरसेवक आहेत. नागपूर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौर निवडीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये गडकरी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्व नगरसेवकांची बैठक सुरेश भट सभागृहामध्ये घेतील. या बैठकीमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची निवड प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल. अजित पवारांच्या निधनामुळे रद्द झालेली मनसेची पूर्वनियोजित बैठक ही सोमवारी होणार आहे. मुंबईतील MIJ इथं सकाळी 9 वाजता ही बैठक पार पडणार आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच विभाग अध्यक्ष आणि मनसेचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीमध्ये पराभवाची कारणं त्याबरोबरच इतर बाबींवरती चर्चा होणार आहे. राज ठाकरेंची या बैठकीला उपस्थिती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर नालासोपाऱ्यामध्ये सूरज राजे शिर्के नामक तरुणाला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मारहाण करत समज दिली आहे आणि त्यानंतर मनसेचे पदाधिकारी किरण नकाशेंनी सहकाऱ्यांसह शिवतीर्थावरती जाऊन अमित ठाकरेंची भेट घेतली. भिवंडी महानगरपालिकेनं भाजी मार्केट परिसरासह निजामपूर भागामध्ये वाढत्या अतिक्रमणाविरोधामध्ये धडक मोहीम राबवली. रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे नागरिक आणि वाहन चालकांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत टपऱ्या, फळभाजी विक्रेत्यांचे साहित्य आणि अडथळे निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावरती हातोडा चालवण्यात आलाय. या कारवाईमुळे मार्ग मोकळा झालेला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले.
त्याबरोबरच अतिक्रमण हटवण्याची मोहीम यापुढे देखील सातत्यानं राबवणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. नाशिकच्या निफाडमधील शिरसगाव यात्रोत्सवादरम्यान गोंदेगाव इथं भव्य बैलगाडा शर्यत पार पडली. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. पंचक्रोशीतील नामवंत बैलगाडा मालकांनी आपल्या बैलजोड्यांसह स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकाच्या बाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. कुर्ला, मुलुंड, भांडूप नंतर सोमय्या यांनी घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाहणी केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी इथल्या फेरीवाल्यांसह अनधिकृत उभे राहिलेल्या स्टॉलबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याबरोबरच त्यांच्यावरती तात्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी रेल्वे पोलीस, रेल्वे अधिकारी, पालिका अधिकारी, पोलीस आणि मोठ्या संख्येनं भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी लखनौ विद्यापीठानं नकार दिलाय. सभागृह आरक्षित करण्यासाठी लखनौ विद्यापीठानं नकार दिलाय. लखनौ विद्यापीठातील कर्मचारी संघटनेनं सभागृह आरक्षित करण्याची मागणी केली होती. मात्र लखनौमधील अन्य सभागृह पाहावे असं पत्र हे लखनौ विद्यापीठाच्या निर्माण विभागानं आयोजकांना दिलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. अण्वस्त्रांबाबत निष्पक्ष आणि न्यायसंगत समझोत्यासाठी इराण तयार झाला नाही तर परिणाम अत्यंत गंभीर होतील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. चर्चेला नकार दिल्यास अमेरिकन नौदलाची मोठी फ्लीट इराणच्या दिशेनं रवाना करू. ऑपरेशन मिडनाईट हॅमरपेक्षा देखील मोठा हल्ला केला जाईल असं ट्रम्प म्हणाले. तर ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनं देखील प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेनं कोणतीही आगळीक केल्यास तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणी सैन्याचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमी यांनी स्पष्ट केलंय. तर इराणवरती हल्ला झाला तर इराकसारखे हाल करू. त्याबरोबरच इतर देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर देखील जोरदार मारा केला जाईल असा इशारा देखील इराणकडून देण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.